का दळवींना स्वतःच्याच पात्रांची ती अगतिक फरफट सहन होत नाही आणि ते त्यांना असे संपवून टाकतात. यावरून आठवण होते ती त्यांच्या संध्याछाया नाटकाची. त्यातही नाना आणि नानी आपले जीवन संपवून टाकतात आणि प्रेक्षकांवरच्या असह्य ताणातून त्यांची सुटका करतात. हेही मला एक अतिशय आवडलेले नाटकच आहे. परंतु शेवटी ती दोघं मरतात तेव्हा मला आलेला रिलीफ मी केव्हाही विसरणार नाही. ती दोघं मरूनसुद्धा आजही त्या नाटकाची आठवण आली की विलक्षण अस्वस्थता येते. तर दळवींनी ही आत्महत्या दाखवली नसती तर काय झाले असते. एकदा दळवींशी बोलण्याचा योग आला असताना त्यांना सावित्रीच्या बदललेल्या स्वरूपाबद्दल आणि विशेषतः शेवटाबद्दल विचारले होते. बाह्यतः आता जरी ते शोकांत वाटत असले तरी कादंबरीच्या दृष्टिकोनातून आणि सावित्रीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास ते सुखांतच नाटक ठरते. त्याबद्दल असा फरक त्यांना का करावासा वाटला याबद्दल विचारले असता दळवींनी सांगितले होते की लेखकाला एकदा एखादी कलाकृती लिहून झाली तरी पुन्हा ती निरनिराळ्या प्रकाराने निरनिराळ्या फॉर्ममध्ये बघावीशी वाटते. असे केले तर काय होईल, तसे केले तर काय होईल या उत्सुकतेपोटी हे असे बदल करून बघावेसे वाटतात. हे खरेही असेल, परंतु कादंबरीचे नाटक करताना असे स्वरूप बदलावेसे वाटले यालाही काही वेगळा अर्थ असावा असे मला वाटते. अर्थात मल्लिका अमरशेखनी या नाटकातील एका वेगळ्याच मुद्द्याचा विचार केलेला आहे. स्त्रीमुक्ती चळवळीच्या संबंधात त्यांना हे नाटक आक्षेपार्ह वाटते. त्यांचे मुद्दे जरी मान्य केले तरी दळवी काही एखादा सामाजिक प्रश्न मांडल्याचा दावा करीत नाहीत. हा एक अनुभव आहे, व्यक्तिगत अनुभव आहे. दळवींची नाटके, कादंबऱ्या ह्यामध्ये नेहमीच टिपिकल कॅरेक्टर्स असतात की ज्यांचे सामाजिकीकरण होत नाही. त्यांना ते अभिप्रेतही नसते. त्यांची पात्रे ही नेहमी विवक्षितच राहतात आणि ती आपल्या मनात कायम त्याच स्वरूपात उभी राहतात. दळवींच्या अनेक कादंबऱ्यांमधील बालविधवा ह्या बालविधवांच्या प्रश्नाबद्दल किंवा स्त्रियांच्या प्रश्नाबद्दल वाचकांच्या मनात सहानुभूती निर्माण करण्यासाठी नसतात, तर त्यातील प्रत्येक बालविधवा म्हणजे अंधाराच्या पारंब्यामधील मावशी, अथांग किंवा महासागरमधील अंगुकाकी ही तिच्या प्रत्येक वैशिष्ट्यासह वाचकांच्या मनात स्वतंत्रपणे उभी राहते. त्या दृष्टीने सावित्रीत त्यांना अपयश आले असे फार तर म्हणता येईल, पण स्त्रीमुक्तीच्या चळवळीच्या संबंधात ते आक्षेपार्ह कसे मानता येईल. या उलट त्यातील मानसी हे पात्र उभे करताना तर त्यांनी आदर्श मुक्त स्त्री कशी असेल किंवा आजच्या खऱ्या अर्थाने मुक्त होऊ पाहणाऱ्या स्त्रीने कितपत तयारी ठेवायला हवी हे एका वेगळ्या तऱ्हेने सांगितले आहे. अर्थात दळवींना ते सांगायचे होते असे मी म्हणणार नाही. मानसी ही एक संपूर्ण व्यक्तिरेखा आहे, एखाद्या विचारधारेचे वाहन नाही. स्त्रीमुक्ती आहे कुठे? नसलेल्या स्त्रीमुक्तीबद्दल लेखकांनी स्त्रियांच्या मनात भीती निर्माण करू नये. या लेखिकेच्या मताशी मी सहमत आहे. आज भारतात तरी खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्तीची फारच थोड्या स्त्रिया आहेत आणि त्यातील अगदीच थोड्या ती प्रत्यक्षात आणण्यासाठी द्यावी लागणारी किंमत मोजणाऱ्या. मुक्तीपेक्षा भारतीय स्त्रियांना सुरक्षितता जास्त मोलाची वाटते. सुशिक्षित उच्चभ्रू स्त्रियांना सुद्धा. जर स्वातंत्र्य हवे तर त्याबरोबरच्या जबाबदाऱ्याही पेलायला हव्यात आणि धोकेही पत्करायला हवेत. मानसी ही अशी जबाबदारी पेलणारी व धोके पत्करायला तयार असणारी स्वतंत्र स्त्री आहे.
सावित्री तशी नाहीच. सावित्रीला कुठे स्वतंत्र व्हायचे आहे, परंतु तिच्या नवऱ्याचे आयडेंटिफिकेशन चुकीचे आहे. त्याला मानसी कळलेली नाही, तसेच सावित्रीही कळलेली नाही. म्हणून तो सावित्रीला मानसीचे उदाहरण देत असतो. सावित्रीला मानसी व्हायचेच आहे कुठे? तिची ती कुवतच नाही. अचानकपणे प्राप्त झालेल्या सुखोपभोगांच्या लोंढ्यात जाऊन वाहून जाणारी ती एक सामान्य मोहवश स्त्री आहे. दळवींनी जर काही दाखवून दिलेच असेल तर तो ह्या दोघीतील फरकच दाखवून दिला आहे. फरफट झाली असेल तर ती सावित्रीची आहे, मानसीची नाही. मानसीचे जे झाले ती फरफट आहे असे जर वाटत असेल तर त्या स्त्रियांनी फक्त स्वतःचे संसार सांभाळावे आणि नवरा सांभाळावा.